पण जिंगरोबाची किरपा बघ, तवा पाहिजे होतं तवाच सकून नेमकी माझ्या मोहर आली आणि लाख्याचं मरण आपल्या नशिबानं स्वतःच्या अंगावर घेतलं तिनं. आगे काय केलंस तू? अगं मी नाही, तूच मारलंस ना त्यांना या कुऱ्हाडीनं. आपल्या डोळ्यांनी बघून तो भिक्या पळाला ना गावाकडे. आता तो सगळ्यांना काय सांगणार की सखून लक्याला मारलं. आता आज बघ बाहेर्या गावकीत दिगू मोर आणि त्या पोरटी मोर सांगाया काही उरणारच नाही. आज त्या सकूची पुरते निंदवडे निघणार. इचारा हिला कुठे हाय माझी लेक. नाही उत्तर दिलं ना तर आज जिद्दी सोडणार नाही मी हिला. आत्ताच्या आत्ता या सकूला आमच्या हवाली करा. दगडाने ठेचून मारू या सकूला. सोडू नका हिला, मारा. मायबाप सरकार आमची लाड लाड लेकर आम्हाला या सकूकडून मिळवून द्या, मिळवून द्या. ही गावकी का सुरू होत नाहीये? एकदाच काय तो निकालना लावून टाका म्हणावं. पाचवा पंच यायचंय ना, हा म्हणून थांबलेत सगळे. अरे पाचवे पंच आले, पाचवे पंच आले, पाचवे पंच आले. माझी कुणी आवडती नावडती अशा राण्या नाहीयेत. माझी एकच बायको आहे आणि ती मला अत्यंत प्रिय, माझी सपूक प्रिय, माझी सपूक. नाही नाही नाही. माडी माडी नाही तुझ्या घराण्याला बर्बाद केलं आणि भिकेला लावलं ना, नावाचा त्र्यंबकराव सुभेदार नाही मी. अगं बाई, सुभेदार काका. वहिनी, हा सुभेदार आपल्यावरचा सगळा राग आता गावकीत काढणार बघा. राग काढणार हा म्हणजे काय करणार? सखूला कठोर शासन करणार. हा करू दे की मग. पाटील, पाडा वाचायचा असेल तर लगेच सुरुवात करा. आधीचे पाडे मी काढू शकतो, पण गावकऱ्यांच्या भावना मला कळतात. आपल्याच मुलांबद्दल आपला जीव किती तुटतो हे माझ्यापेक्षा इतर कोणाला काय कळणार आहे? माझ्या मुलीचा सत्यानाश यांनीच केलाय तेवढा पुरे. तुम्हाला यांच्या दुःखाची जाणीव आहे, त्यामुळे उगीच फापट पसारा नको, थेट मुद्द्याला हात घाला. सखुताई, तुम्हाला आमासनी काय सांगायचंय? पाटील, आता आरोपीला उगीच ताईबाई वगैरे म्हणू नका. कृत्य बघा आणि सरळ नावाने हाका मारा आणि इतर आरोपींसारखीच वागणूक द्या. ठीक आहे, ठीक आहे. सखू, तुला आमासनी काय सांगायचंय? नाही म्हणजे
तू लख्याला जीवानिशी मारलंस आणि गावातल्या पोरांना बी तूच पळवलंस असा आरोप आहे तुझ्यावरती. आणि तू चेटकीन आहेस असं समजा गाववाल्यांचं बी म्हणणं आहे. लाखे काकांचा जीव गेला आणि मुलांना पळवलं गेलं हे खरंय, पण मी हे सगळं नाही करत आहे. हे सगळं ती खोटी सकू करते. मी तुम्हाला जीव तोडून सांगते की हे सगळं बाबाजी त्यांच्या आघोरी फिंकतेच्या जोरावर हे सगळं करतात. खोटी सकू बनून गावात फिरतात आणि हे सगळं भयानक कृत्य करतात. होय होय पाटील आणि सर्व पंच, मी इथे माझ्या बायकोच्या वतीने तिची बाजू मांडायला उभा आहे. तुम्हा सर्व पंच परमेश्वरांना अभिवादन करून मी खात्रीपूर्वक आणि शपथपूर्वक सांगतो ही सकू खरं बोलते. आमच्याकडे तसा पक्का पुरावा आहे आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतोय की ही सगळी कारस्थानं त्या दुष्ट आणि भोंदू बाबाजीची आहेत. तोच नराधम अघोरी विद्येचा वापर करून हुबेहूब सकूचं रूप घेऊन ही सगळी अधम कृत्य करतो. तिघू उगाच बाबाजींचं नाव कशाला घेतोस? गावात 2-2 सखू वगैरे कोणीच नाहीये. सखू एकच आहे आणि ती हीच आहे. ही सगळे भयानक उद्योग करतीये. बघा ती कुशे खुद्द तुमची आई बोलते हाय. अहो अजून किती घेणार बायकोची बाजू? अहो किती सावरणार तिला? मी सांगते आहे ना, राज्याला सकू चालती माझ्या घरी आणि त्यानंतरच माझी पोरगी बेपत्ता झाली. अहो मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. होय, सकूनच खेळता खेळता आमच्या मुलांना पळून नेलंय. फुलावती अन ओढून नेती. नाही हो नाही, मी कोणालाच पळवलेलं नाहीये. मी पळून नेलेल्या मुलांना आणि पळून गेलेल्या बाबाजींना शोधत शोधत मठापर्यंत गेले होते. तेव्हा तुझ्या शिवलीच्या कानातली कुडी सापडली ग. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. शिवलीला त्यांनीच पळवलं.